नमस्ते. मैत्रीबोध परिवारच्या ह्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तमसो मा ज्योतिर्गमय हे आपण कित्येकदा ऐकतो. पण ह्या मंत्राचा अर्थ काय? हे आपण आज समजून घेऊ. ह्याचा अर्थ असा, की आपण अंधारात आहोत आणि आपली वाटचाल प्रकाशाकडे व्हावी, अशी ही प्रार्थना. पण प्रश्न इथे असा येतो, अंधारात असणे म्हणजे काय? ह्याचं उत्तर असं आहे, की अंधारात असणे म्हणजे अज्ञानात, अज्ञानी. मग आता अज्ञानात असणे म्हणजे काय? ह्याचा अर्थ असा येतो, की तुम्ही दुःखात आहात, तुम्ही कुठेतरी अडकलेले आहात. कोणतीतरी एक समस्या आहे तुमच्याबरोबर. मग जेव्हा आपण कुठल्या प्रॉब्लेममध्ये असतो, म्हणजे आपण अज्ञानी आहोत किंवा अज्ञानात आहोत, म्हणजे आपण अंधारात आहोत. मग त्या अंधारातून बाहेर निघायचं असेल आपल्याला, तर आपल्याला प्रकाशाकडे जावं लागेल. जसं तुम्ही एका रूममध्ये बसलेला आहात, अंधार आहे, पूर्ण काळोख, एकटे आहात आणि तुम्ही चावी शोधत आहात. आता ही चावी कसली, तर एक खजिना आहे किंवा एक लॉकर आहे तुमच्याकडे घरामध्ये, त्याची ही चावी आहे. चावी खूप शोधताय तुम्ही, पण मिळतच नाहीये आणि अंधार, काहीच दिसत नाहीये. आता करणार तर काय करणार तुम्ही? एक ह्याचं उत्तर असं आहे, की प्रकाश कुठून तरी यावा आणि ती चावी तुम्हाला दिसावी. ती चावी दिसली, की तुम्ही पटकन जाऊन ते लॉकर उघडाल आणि तुम्हाला जे हवंय तुम्ही तिकडून घ्याल. पण आता आपलं जे सूत्र आहे, हे सूत्र ह्याच विषयाबद्दल आहे, की अंधारात आपण आहोत, समस्येत आपण आहोत, तर काय करावं अशा वेळेस? अंधार म्हणजे तेच त्रास, दुःख, डिप्रेशन, मानसिक तणाव, खूप म्हणजे जीवनात आपण कुठेतरी एक असं अडकलेलो आहोत, की आपल्याला माहीतच नाही, की करावं काय? कोणाकडे पाहावं? कोणती दिशा आपण पकडावी? हे कळत नाहीये. जेव्हा तुम्ही असे फसलेले असाल ना कुठे, तर हे एक उत्तर आज तुम्हाला या सूत्रात मिळेल, की काय करावं अशा वेळेस. तर आजचं सूत्र आपल्याला आज हे शिकवत आहे. सूत्र आपल्याला काय सांगतंय? अंधार अस्थिर, अंधार अस्थिर, बंधन स्थिर. अंधार अस्थिर याचा अर्थ काय? जीवनात जर आपल्या अस्थिरता असेल, म्हणजे आपण अंधारात आहोत किंवा अंधारात आहोत म्हणून अस्थिरतेचा अनुभव आपण घेत आहोत. आणि त्याच्यातून निघायचं असेल तर ती चावी शोधायला हवी. ती चावी म्हणजे काय? ती चावी तेच बंधन, जे आपल्याला स्थिर करू शकतं. जसं कोणी एक व्यक्ती पाण्यात डुबत असेल, समुद्रात पोहता येत नाहीये आणि तो डुबतोय, तर तो काय करणार त्यावेळेस? तर आपला हात लोकांना असे उचलून दाखवेल, की मला कोणीतरी वाचवा, कोणीतरी या, माझी मदत करा. मग अशा वेळेस कोणीतरी तिथे पोहोचतो. कोणी बोटीत बसलेला आहे किंवा कोणी पोहू शकतो. तर तो व्यक्ती तिथे पोहोचतो आणि तुम्हाला वाचवतो. मग जेव्हा त्यांचा हात त्यांनी तुमच्याकडे पुढे केलेला आहे, तुम्ही तुमचा हात पुढे करता आणि त्यांना पकडता, तर हे जे पकडणं आहे ना, हेच बंधन आहे. हे पकडणंच बंधन आहे आणि हे बंधन मुक्ती देणारं आहे, रक्षा करणारं आहे. जशी ती चावी जेव्हा तुम्ही तुमच्याकडे बांधून ठेवता, तेव्हा तुम्हाला शोधण्याची गरजच नाहीये. तुमच्या शरीराच्या जवळ ती चावी ठेवा. जेणेकरून तुमच्या जीवनातली सगळी समस्या कायमस्वरूपी सॉल्व्ह होतील. मग त्या चावीला बांधून ठेवा, हात पकडून ठेवा. हे बंधन. जसं कोणी आहे ना विमानातून उडी घेतो आणि उडी घेत असताना त्याच्याकडे एक रक्षण करण्यासाठी एक वस्तू आहे आणि ते काय, तर पॅराशूट. पॅराशूटमुळे तो व्यक्ती वाचतो. मग त्या व्यक्तीचा संबंध, बंधन त्या पॅराशूट बरोबर कसं असतं? एक विश्वासाचं नातं असतं ते. किंवा डोंगरावरून कोण पडत आहे, तो आजूबाजूला हात करून करून पकडण्याचा प्रयत्न करतो. काय पकडायचा प्रयत्न करतो? तर स्थिर वस्तू. एक छोटंसं झाड असेल किंवा छोटंसं एक रोपटं असेल, तर पकडून अर्थ नाहीये. वेल असेल, कुठेतरी वेल असेल, त्याला पकडून अर्थ नाहीये.
तुम्ही काय पकडाल? तर दगड, एक मोठा दगड कुठे असेल किंवा झाडाचं एक मोठं खोड असेल, त्याला आपण पकडतोय. त्याला पकडलं तर तुम्ही वाचाल. म्हणजे काय, स्थिर वस्तूला आपल्याला पकडायचंय. हे ते बंधन आहे ज्याच्या बाबतीत आपण आज बोलत आहोत. हे बंधन जेव्हा तुम्ही शोधता, तुम्हाला मिळतं, तेव्हा तुमच्या जीवनात स्थिरता येते. हे बंधन तुम्हाला मुक्त करतं दुःखापासून. तुम्ही सदैव त्या आनंदाच्या मार्गावरती तुमची वाटचाल चालू ठेवता. आपण जसं म्हणतो ना, मराठी गाणं आहे ते, प्रकाशातील तारे तुम्ही अंधारावर रुसा. हे तसंच आहे, की तुम्ही प्रकाशातून आलेले आहात. अंधारात राहिल्यामुळे तुम्ही दुःखाचा अनुभव करत आहात. तर ते वेळ आलेली आहे, की तुम्ही त्या प्रकाशाला शोधा आणि पकडून घ्या. ते व्यक्ती तुमच्या जीवनात कोण आहेत? कशा स्वरूपाचे ते बंधन आहे? ह्याच्या बाबतीत तुम्ही विचार करा. आपण पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटू. नवीन विचार घेऊन काहीतरी नवीन शिकू आपण. आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. नमस्ते.